कळमनुरी शहरातील मुख्य रस्त्यालगत मोकाट जनावरांचा मुक्त संचार होत असल्याने अनेक वाहनांना अडथळा निर्माण होतोय। या मोकाट जनावरांच्या मुक्त संचारामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। शहरातून जाणाऱ्या नांदेड हिंगोली या मुख्य महामार्गावर वाहनांची चांगलीच वर्दळ असते। तसंच या मुख्य रस्त्यावर जवळपास सर्व शासकीय कार्यालये आहेत, त्यामुळे ग्रामीण भागातील येणारी जनता याच मार्गाने ये-जा करते। त्यामुळे दुचाकी वाहनांचीही मोठ्या प्रमाणात इथं गर्दी असते। मात्र त्याच रस्त्यावर मोकाट गुरं, ढोरं, शेळ्या, कुत्रे आदी मोकाट जनावरं मुक्त संचार करत असल्याने रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतोय। या मोकाट जनावरांमुळे अनेक वेळा अपघातही घडलेत। मात्र याकडे नगरपालिकेचं पूर्ण दुर्लक्ष असून या मोकाट जनावरांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करतायत। देगलूर आगारात सुमारे 2 महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या 5 नवीन इलेक्ट्रिक शिवाई एसटी बसेस पैकी एका बसला बिघाड झाल्याने ट्रॅक्टरने ओढत डेपोकडे नेण्याची वेळ आली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बसच्या दर्जा आणि देखभालीबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत। पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेसाठी दाखल झालेल्या या अत्याधुनिक बसमध्ये एवढ्या कमी कालावधीत बिघाड झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातोय। नेमका बिघाड काय झाला आणि बस ट्रॅक्टरने का ओढावी लागली याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी होते। अधिकृत माहितीची अद्याप प्रतीक्षा आहे। चाकणवाकी रस्त्यावर मंचर येथील विजय भोर या युवकाचा भीषण अपघात झालेला आहे। अपघाताची तीव्रता गंभीर असतानाही लाकडी ओंडक्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात बचावलाय। या अपघातात नेमका प्रकार कसा घडला आणि हा लाकडी ओंडक्यामुळे जीव कसा वाचला याबाबत जिल्हा परिषदेचे गटनेते ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे पाटील यांनी घटनास्थळावरून माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली। मात्र विजय भोर यांचा जीव वाचल्याने मोठा अनर्थ टळलाय अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। गेल्या महिन्यातील अतिवृष्टीत पेण तालुक्यातील खरोशी, खारसापोली आणि निधवली येथील तिघांची घरं कोसळून नुकसान झालं होतं। तातडीची मदत म्हणून प्रत्येकी 5,000 रुपये दिल्यानंतर जिल्हा परिषद सभापती वैकुंठ पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाकडून अतिरिक्त आर्थिक मदत मंजूर झाली। तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी वैकुंठ पाटील यांच्या उपस्थितीत खारसापोली येथील राजेश उमाजी म्हात्रे आणि निधवली येथील प्रवीण पवार यांच्या खात्यावर प्रत्येकी 1,13,000 रुपये जमा झाल्याची पत्र लाभार्थ्यांना दिलेत। यावेळी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन भस्मा, अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते। या मदतीमुळे अतिवृष्टग्रस्त कुटुंबांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केली। 5, 6, 7, 8 या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी झाली होती आणि त्या पर्जन्यवृष्टीमुळे खारसापोली येथील राजेशजी म्हात्रे यांचं घर त्या ठिकाणी पूर्णपणे कोसळलं होतं। त्याचप्रमाणे कावजीवाडी येथील प्रवीण पवार यांचं सुद्धा घर त्या ठिकाणी कोसळलं होतं। निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांच्या सोबत जाऊन दौरा केला, त्या ठिकाणी पाहणी केली आणि त्यावेळेला तात्काळ मदत म्हणून 5,000 रुपये तहसील कचेरीतून दिले गेले। माझ्या वैयक्तिक स्वखर्चाने 25,000 रुपये दिले गेले आणि त्या ठिकाणी पंचनामा पूर्ण केला। आज खऱ्या अर्थाने त्यांना 1,17,000 रुपये ही मदत प्रवीण पवार यांना व राजेश म्हात्रे यांना मिळाली आहे। निश्चितपणे मनापासून आनंद होत आहे की सरकारी यंत्रणेने जे काम केलं होतं ते काम पूर्ण झालं आहे आणि या पूरग्रस्तांना खऱ्या अर्थाने लाभ झालेला आहे, त्याचा आम्हाला सर्व मंडळींना आनंद होत आहे। निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांच्या सोबत जाऊन दौरा केला, त्या ठिकाणी पाहणी केली आणि त्यावेळेला तात्काळ मदत म्हणून 5,000 रुपये तहसील कचेरीतून दिले गेले। माझ्या वैयक्तिक स्वखर्चाने 25,000 रुपये दिले गेले आणि त्या ठिकाणी पंचनामा पूर्ण केला। आज खऱ्या अर्थाने त्यांना 1,17,000 रुपये ही मदत प्रवीण पवार यांना व राजेश म्हात्रे यांना मिळाली आहे। निश्चितपणे मनापासून आनंद होत आहे की सरकारी यंत्रणेने जे काम केलं होतं ते काम पूर्ण झालं आहे आणि या पूरग्रस्तांना खऱ्या अर्थाने लाभ झालेला आहे, त्याचा आम्हाला सर्व मंडळींना आनंद होत आहे। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव इथं डॉक्टर मंडळीनं इंडियन मेडिकल असोसिएशन संघटनेच्या वतीनं तहसीलदार दीपक पुंडे यांना निवेदन देण्यात आले। त्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की KCCMP या धारकांना वैद्यकीय प्रॅक्टिस मान्यता देण्यात येऊ नये। शासनाने हा निर्णय घेण्यापूर्वी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ मंडळींचा सल्ला घ्यावा, जेणेकरून मान्यता दिल्यास रुग्णांच्या जीवाशी बरं वाईट होणार नाही। याबाबत निर्णय घेऊ नये। वैद्यकीय मान्यता MBBS पुरती मर्यादित ठेवावी, हे निवेदन डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर विजयराव सोनोने, डॉक्टर चाफे आणि इतर डॉक्टरांनी मांडले। मालेगाव इंडियन मेडिकल असोसिएशनचे सर्व सदस्य तहसील ऑफिसला
तहसीलदार साहेबांना निवेदन देण्याकरता जमा झालेले आहोत। तर महाराष्ट्र शासनाने होमिओपॅथिक डॉक्टर्सना 1 वर्षाचा कोर्स देऊन MMC मध्ये रजिस्ट्रेशन करण्याकरता जे सर्टिफिकेट देण्याचा चंग भरलेला आहे, त्याच्या विरोधात महाराष्ट्र लेवलवर सर्व इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शाखा आणि मालेगावची शाखा या संदर्भात आम्ही संप पुकारलेला आहे आणि या गोष्टीला आमचा नितांत विरोध आहे। कारण होमिओपॅथी ही वेगळी पॅथी आहे आणि ॲलोपॅथी ही वेगळी पॅथी आहे, त्यामुळे याचा काही संबंध येऊ शकत नाही। तरी आम्ही शासनाचा या धोरणाचा निषेध करतो। इंडियन मेडिकल असोसिएशन एकतेचा विजय असो, विजय असो, जिंदाबाद, IMA जिंदाबाद, निषेध असो, निषेध असो। चाकण MIDC परिसरातील राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, PMRDA आणि MMRDAच्या अखत्यारीतील सर्व रस्ते 25 ऑगस्ट पर्यंत खड्डेमुक्त करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले। मुदतीनंतर प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे। खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास संबंधित विभागावर जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय। रस्ते, वाहतूक व्यवस्था आणि पावसाळी उपाययोजनांचा आढावा बैठकीत त्यांनी चाकण परिसरातील नदी, नाले आणि सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमणे 1 महिन्यात स्वखर्चाने हटवण्याचे आवाहन केले। मुदतीनंतर प्रशासन अतिक्रमणे हटवून त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले। या धोकादायक गतिरोधक हटवणे, दिशादर्शक फलक, सुरक्षा उपाययोजना, रस्त्यावरील बेकायदा पार्किंगवर कारवाई आणि तळेगाव चौक, खराबवाडी, म्हाळुंगे इंगळे, खालुंबरे, आंबेठाण, कोरेगाव फाटा अशा ठिकाणांवरील रस्ते तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आलेत। कन्नड तालुक्यातील नादरपूर इथं आमदार संजना जाधव यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक छत्रपती संभाजीनगरच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायत नादरपूर आणि संत सावता महाराज अखंड हरिनाम सप्ताह समितीच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी त्यांनी तालुक्यातील विविध विकास कामांची माहिती देत नादरपूर फाटा ते गौरपिंपरी रस्त्याचं काम पावसाळ्यानंतर सुरू होईल, तसंच जिल्हा परिषद शाळांना आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं सांगितलंय। यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीच्या विकास कामांचं, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचं तसंच नादरपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेनं ठेवीमध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल ग्रामस्थ, शेतकरी आणि कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं। कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचं उद्घाटन, वृक्षारोपण तसंच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली। पिशोर तालुका निर्मितीसाठी मंत्रालय स्तरावर प्रयत्न करू असं आश्वासनही आमदार जाधव यांनी दिले। कन्नड तालुक्यातील नाचनवेल कोपरवेल येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या जागृत भिकनशावली बाबा देवस्थानच्या 21 ऑगस्ट रोजी होणाऱ्या भंडाऱ्यासाठी गोसेगाव येथील उद्योजक आजिदानाथ घोडे यांनी 11 क्विंटल गहू दान केले। त्यांच्या वडिलांनी स्वर्गीय श्रीराम घोडे यांनी सुरू केलेली गेल्या 11 वर्षांची अन्नदानाची परंपरा त्यांनी यंदाही कायम ठेवली। याबद्दल भंडारा समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आलाय। दरवर्षी 40 ते 45 क्विंटलच्या भंडाऱ्यासाठी जिल्हा, राज्य आणि देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येतात। यावेळी आजीनाथ घोडे यांनी यांची समाजसेवा आणि अन्नदानाची परंपरा पुढेही सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केलाय। देवाच्या कृपेने मिळालेली समृद्धी समाजासाठी वापरणं हेच आपलं कर्तव्य असल्याचं त्यांनी सांगितले। बाबाचा भंडारा 28 तारखेला ठरलेला आहे। त्यानिमित्त घोडे परिवारांनी श्रीराम घोडे यांनी 11 वर्षापासून तो वारसा जोपासलेला आहे आणि वर्षाभरात 1 क्विंटल गहू ते जास्त देतात। 11 वर्ष झाले तर यंदा 11 क्विंटल गहू त्यांनी पाठवले। इथला अन्नदाता मिळणे आजकालच्या युगात शक्य नाही। आता आमचे गहू टाकल्यानंतर त्यांच्या स्वतःच्या गावाला सुद्धा त्यांनी 11 क्विंटल गहू पाठवले आणि शिवरात्रीच्या वेळेससुद्धा 2 क्विंटल साबुदाणा, तेल, मीठ सगळं देऊन उपासावाल्याला ते खाऊ घालतात। असा माणूस आज आपल्यात नाही। ते श्रीराम घोडे वारले असल्यामुळे त्यांच्या मुलांनासुद्धा त्यांचा वारसा चालू ठेवला आणि परमेश्वर त्यांना असं भरभरून देत आहे। त्यांचे संभाजीनगरला हॉटेल आहे, ती हॉटेल हजारो रुपयाचं रोज त्यांचं कलेक्शन आहे। त्यामुळं त्या उत्पन्नातून दान करणं म्हणजे ते त्यांचं भाग्य समजतात आणि स्वखुशीनं आज भंडारा 15-20 दिवस असताना त्यांनी आधीच
30 रुपये किलोचे गहू, 11 क्विंटल आपल्याला फिल्टर गहू पॅकिंगचे गहू दिले, त्याबद्दल नाचनवेल गावातर्फे आणि भंडारा कमिटीतर्फे श्रीराम घोडे आणि त्यांच्या मुलांचे आम्ही आभार मानतो आणि 2 शब्द संपतो. फुलंब्री तालुक्यातील रिधोरा देवी शिवारात वडोद बाजार पोलिसांनी गोवंश हत्येप्रकरणी छापा टाकून सुमारे 130 किलो गोवंश मांस, स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर, लोखंडी कुऱ्हाड आणि चाकू असा एकूण 4,89,350 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. 5 ऑगस्ट रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली. पोलिसांची चाहूल लागताच 4 आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाले. या प्रकरणी महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. न्यू नागझिरा वन्यजीव अभयारण्यातील उमरझरी गेट इथं अस्वलाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या वनसंरक्षक शामू शरणागत यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी ऑनलाईन बैठक घेण्यात आली. यावेळी दिवंगत वनसंरक्षकाच्या कुटुंबातील पात्र सदस्याला शासकीय नोकरी, तातडीची आर्थिक मदत तसंच वनसंरक्षकाच्या सुरक्षेसाठी प्रत्येक वनसंरक्षकासोबत कर्तव्यावर किमान 2 वनमजूर नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय निमगाव सिंचन प्रकल्पासाठी पर्यायी वनवळतीकरणाची जमीन तातडीने उपलब्ध करून प्रकल्पाला गती देण्याची मागणी करण्यात आली. वनमंत्री गणेश नाईक यांनी सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागामार्फत तातडीने कार्यवाही करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. जनरलमध्ये जायचं आहे. दुर्दैवी घटना आमच्या इथं घडली ज्याचा उल्लेख तुम्ही केला आहे. बस एवढीच विनंती राहील की जे दुर्दैवी घटना घडली त्यामागे अगोदर वन रक्षकाच्या बरोबर 2 मजूर राहायचे. शासनाने निधी कम केल्यामुळे फक्त एकच मजूर राहतो आहे आणि तो दूर होता, त्यामुळे दुर्दैवी घटना घडली व त्याच्यावर अस्वलाने हल्ला केला. आता जी दुर्दैवी घटना घडली त्याबद्दल त्याच्या परिवाराला तत्काळ नोकरी देण्यात यावी व शासकीय मुआवजा जो आहे तो तत्काळ पुरवण्यात यावा ही विनंती माझी राहील. विजय भाऊ, आपण बोलण्याच्या अगोदर नाना भाऊ आम्ही घरातल्या तरुण मुलांना नोकरी द्या, त्यांची सगळी काळजी घ्यायला सांगितली नाही. फक्त माझी दुसरी विनंती अशी राहील की अगोदर 4 मजूर सोबत राहायचे, बरोबर आहे. आता मजूर झाले कमी, निधी कमी झाल्यामुळे ते मजूर त्यांच्या सोबत पाहिजेच आहे. 2 लोक फिरणं म्हणजे चुकीचं आहे साहेब. जंगलामध्ये कमीत कमी 4 लोक पाहिजे. आपल्या मताची सहमत आहे. पूर्वीसारखीच परिस्थिती निर्माण करू आपण. जी सर जी. दुसरा विषय माझा आहे, आपण मला अधिवेशनामध्ये हॅलो बोला बोला. माझ्या एक लक्षवेधी होती आंबेनाला प्रकल्पची, त्याला वन जमीन वळतीकरणाकरता जागा पाहिजे होती. ती जागा आपण 1 महिन्यात देतो असं मला सांगितलं आणि तसा प्रस्ताव शासनाच्या माध्यमातून वाशिम कलेक्टरला गेलेला आहे. माझी एवढी विनंती राहील की ते डिपार्टमेंटने तत्काळ मंजूर करून द्यावी व जागा उपलब्ध करून द्यावी. विजय भाऊ, आपण रामगावकर साहेब आहेत ना, त्यांचा नंबर घ्या, ते फॉलो करतात जी आणि ते काम होऊन जाईल. हा. ऑलरेडी दिली आहे. माझा तिसरा विषय आहे, तिरोडामध्ये RFO ऑफिस जो होता तो आता सर्व कोर झोनमध्ये गेल्यामुळे तो ऑफिस सुद्धा गोंदियाला आहे. गोंदियापासून आम्ही 30 किलोमीटर आहोत. कुणालाही काम करायला फॉरेस्ट असेल तर त्याला गोंदिया जावं लागते. तिरोडामध्ये एक RFO बसवावा व RFO ऑफिस तिरोडामध्ये सुरू करावा. ठीक आहे. आपल्या सूचनेची नोंद घेतली विजय भाऊ. थँक्यू सर. थँक्यू. छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं बेरोजगार युवक, महिला, शेतकरी तसंच SC, ST, OBC आणि VJNT या समाजातील नागरिकांसाठी विविध शासकीय योजना तात्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष मिलिंद पुंडलिक बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. निवेदनात गेल्या काही वर्षांपासून NLM नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन योजना प्रभावीपणे सुरू नसल्यानं बेरोजगार तरुण आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. मुख्यमंत्री पशुसंवर्धन योजनेचे ऑनलाईन अर्ज तातडीनं सुरू करून नागरिकांना लाभ मिळावा अशी मागणी करण्यात आली. मागण्या तातडीनं मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीनं दिलाय. आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे. कारण आज आमच्यासोबत सर्व शिष्टमंडळ आणि पक्षाच्या वतीने
आमचे महासचिव अरुणभाऊ खिल्लारे, आनंदभाऊ शेजवळ, त्यानंतर आमचे दाभाडे दादा, त्यानंतर आमचे सर्वच पदाधिकारी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जी शासनाने शेतकऱ्यांसाठी जी एक योजना आणलेली आहे, ते NLM जी योजना आहे, ती योजना शेतकऱ्यांना जे 50% सबसिडीवर नाबार्ड अंतर्गत जे लोन दिलं जातं, हे 5 वर्षापासून बंद आहे. त्यानंतर जी आता पंकजाताई मुंडेंनी जी योजना केली, मुख्यमंत्री पशुसंवर्धन योजना, ही योजना 6 महिने डिक्लेअर होऊन 6 महिने झाले तरी ती योजनेला आजपर्यंत तिची साईट चालू नाही आहे. त्यानंतर आज आपण बघत असाल या ठिकाणी अण्णासाहेब पाटील महामंडळ, त्यानंतर वसंतराव नाईक महामंडळ, यानंतर मुख्यमंत्री योजना, ह्या सर्व योजना ह्या फक्त कागदावर आहे. आपला एक सर्वसाधारण शेतकरी किंवा मजूर हे लोन घेण्यासाठी जेव्हा जातो, ही सगळे प्रोसेस झाल्यानंतर ज्या टायमाला नॅशनल बँकेकडे जी फाईल जाते, ती फाईल गेल्यानंतर ती बँक कमीत कमी 4 महिने 2 महिने 4 महिने त्यांना चक्रा मारायला लावती. चक्रा मारल्यानंतर ते काही कारण दाखवून ती फाईल कॅन्सल करून देते. म्हणजे आतापर्यंत ह्या BJP सरकारच्या जेवढ्या काही योजना आलेल्या आहे, या सर्व फसव्या योजना आहे. यांनी आजपर्यंत कोणालाही त्याचा लाभ मिळाला नाही आहे. मी चॅलेंज देऊन सांगतो, मला यांनी सांगावं नॅशनल बँकेने की या ठिकाणी CMGP असेल किंवा अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल किंवा शासनाच्या ज्या शेतकऱ्याला ज्या गाई म्हशी पालनच्या योजना असतील, त्या NLM किंवा मुख्यमंत्री योजना, हे आतापर्यंत कुठेही कोणाला मिळालेलं नाही, फक्त या फसव्या योजना आहे. तर आमची आज आम्ही कलेक्टरला मागणी केलेली आहे की ही योजना ताबडतोब चालू करावं, नसता आम्ही पक्षाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करू. अभी आपका कलेक्टर से आपने मुलाकात की तो क्या आश्वासन दिए? अभी हमने सब जाके कलेक्टर अपर कलेक्टर साहब से मिले. उन्होंने बोला कि हम 2 दिन में ये आपकी जो मांग है वो सामने हम ऊपर भेजेंगे और उस पर कार्रवाई करेंगे. जर समजा 2 दिवसामध्ये तुमची मागणी पूर्ण नाही केली तर? 2 दिवसात नाही, एक आम्ही 8 दिवसाचा वेळ दिला आहे. 8 दिवसात जर आमची मागणी पूर्ण नाही केली तर आम्ही पक्षाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करू. नाव सांग. मिलिंद बोर्डे, वंचित बहुजन आघाडी, औरंगाबाद शहराध्यक्ष. केंद्र सरकारनं पुणे नाशिक प्रस्तावित सरळ रेल्वे मार्ग रद्द करून तो शिर्डी अहिल्यानगर मार्गे वळवल्याच्या निर्णयाविरोधात रेल्वे कृती समितीच्या माध्यमातून 9 ऑगस्ट रोजी राज्यभर महामार्ग आंदोलनाची हाक देण्यात आली. आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकारानं स्थापन झालेल्या या समितीच्या आंदोलनाच्या तयारीसाठी आंबेगाव आणि खेड तालुक्यात बैठका घेण्यात आल्या. मंचर इथं झालेल्या बैठकीत देवदत्त निकम यांनी आंदोलनाला पाठिंबा दिलाय, तर खेड तालुक्यात आमदार बाबाजी काळे यांनी विशेष बैठक घेऊन सक्रिय सहभागाचा निर्धार व्यक्त केलाय. पुणे नाशिक रेल्वे हा परिसराच्या विकासाचा महत्त्वाचा विषय आहे. सर्व नागरिकांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून लोकशाही मार्गाने संघर्षात सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता मंचर आणि परिसरातील ST बस स्थानक तसंच पुणे नाशिक महामार्ग परिसरात आंदोलन होणार आहे. पुणे ते नाशिक रेल्वे जी केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने मध्यंतरी पार्लमेंटमध्ये रेल्वे मंत्र्यांनी जी घोषणा केली की ही रद्द करण्यात आली, ती दुसऱ्या मार्गे शिर्डी नगर असा पुणतांबा हा जो रूट सांगितला आणि आपली अनेक वर्षाची जी मागणी होती ते स्वप्न धुळीत जाऊ पाहते. म्हणून रेल्वे कृती समिती पुणे ते नाशिक वरती स्थापन करण्यात आली आणि आमदार सत्यजित तांबे यांनी पुढाकार घेऊन 9 तारखेला ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी रेल्वे होण्याकरता आंदोलन पुणे ते नाशिक महामार्गाच्या दरम्यानची ज्या रूट पूर्वीचा होता नियोजित त्या परिसरामध्ये आपण करण्याचं ठरवले. म्हणून आपल्या तालुक्यामधून देखील या आंदोलनामध्ये आपण सर्वजण सहभागी होणार आहोत. यासाठी आपलं नियोजन ची बैठक या ठिकाणी संपन्न झाली. उपस्थित आपण सर्वजण पत्रकार. तर याच्यामध्ये आपण जे नियोजन केलेलं आहे की आपलं आंदोलन 9 तारखेला सकाळी 9 वाजता मंचर ST स्टँड पुणे नाशिक महामार्गाच्या तिथं आपण ती जागा निश्चित केलेली आहे. त्याचप्रमाणे याची निवेदनं आपण प्रांत पोलीस स्टेशन आणि ST आगाराचे जे व्यवस्थापक आहेत त्यांना देणार आहोत. क्रांती दिन असल्यामुळं आपल्याला तिथं क्रांतीवीरांचं फोटो, त्याचप्रमाणे आदिवासी जागतिक दिन असल्यामुळं आदिवासी जे थोर वीर त्यांचे देखील स्मरण आपल्याला त्या दिवशी करायचे आणि यासाठी आपण अनाउन्सिंगच्या गाड्यांचं नियोजन, त्याचप्रमाणे होर्डिंग ही रोडला लावणं, फ्लेक्स वगैरे
सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांमध्ये जागृती करणं, जे सगळे मंडळी आपण आहोत आपापले स्वतःचे व्हिडिओ बाईट्स आपण त्या ठिकाणी द्यावेत. व्हॉइस कॉलवरून देखील मेसेज आपले गेले पाहिजेत. त्याचप्रमाणे की रेल्वे उद्याच्या काळात कधी मंजूर होईल त्यावेळी आज आपण लगेच निश्चित सांगणार नाहीत की ती अमुक वेळी, परंतु ज्या पुढच्या पिढीसाठी आपण हा लढा उभारतोय तर त्या महाविद्यालयीन विद्यार्थी देखील अधिकाधिक याच्यात सहभागी झाले पाहिजे. तर त्यांना देखील आपण याच्यात सहभागी करण्याकरता आपण सांगणार आहोत. आणि त्या दृष्टीनं ही जी आपली एक कमिटी जी गठीत करण्यात आली त्याच्यामध्ये बाबाजी चास्कर असतील, वसंतराव बानकिले, सागर बोर, विशाल वाबळे, सचिन मांगर, सुमित काळे आणि स्वइच्छेने आपल्याला कोणाला याच्यात सहभागी व्हायचं असेल त्यांनी याच्यात व्हावं आणि याचं नियोजन आपण करावं अशा प्रकारची आपण सर्वांना विनंती करतो. आपण सर्वजण आलात आणि हे आंदोलन आपण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी करू अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि अधिकाधिक लोकांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं हे देखील सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.